तर आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे कृष्ण जन्माष्टमीसाठी। तर मी आता पहिल्या 2 दिवे प्रज्वलित म्हणजे दिवे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये वाती आहेत। इकडच्या साईडला छोटासा चौरंग आहे। कृष्णासाठी छोटंसं सुंदर असं वस्त्र घेतलेलं आहे पिवळ्या कलरचं, कारण की भगवान विष्णूंना पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पिवळे वस्त्र। हे छोटे छोटे त्यांच्या हातातले कडे आहेत, ही मुरली आहे, नंतर माळ आहे, छोटंसं मोरपंख म्हणजे मोरपंखाचा असं मुकुट आहे, आणि ही काठी आहे, आणि एका साईडला गणपती बाप्पासाठी छोटंसं खोबरं, आणि नंतर मी गुळ घेतलेला आहे। फुलं आहेत ह्या साईडला, आणि भोगसाठी मी गोपाळ काला केलेला आहे। आणि नंतर इकडच्या साईडला तिरुपती बालाजीचा जो प्रसाद असतो तो आहे, इकडच्या साईडला माखन आहे, आणि हे काजू बदाम याचा म्हणजे मेवा आहे, आणि इकडच्या साईडला पंचामृत आहे। हे म्हणजे पंचामृत आपल्याला अभिषेकसाठी लागणार आहे। आणि नंतर इकडच्या साईडला 5 मोरपंख आहेत। भगवंताला तुळशी अत्यंत प्रिय आहे।